नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता आपण खासदार औद्योगिक महोत्सव इथे आहे. विदर्भातील सगळ्यात मोठा इंडस्ट्रियल एक्झिबिशन इथे लागलेला आहे आणि कांचनताई गडकरी आता माझ्यासोबत आहेत. ते तुमचं गायत्री उद्योग जे महिलांसाठी एनजीओ चालतं ते सुद्धा इथे लागलेलं आहे. इतक्या ह्यूज लेवलवर आहे, मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळतोय. काय सांगा? खासदार औद्योगिक महोत्सव हा गेल्या 2 वर्षापासून आपण सुरू केलेला आहे. उद्योजकांना चालना मिळावी आणि नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे उद्योजक विदर्भात तयार व्हावेत आणि म्हणून माननीय नितीनजींच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा खासदार औद्योगिक महोत्सव आहे. यामध्ये नवीन यामध्ये खूप वर्कशॉप केलेले आहेत. त्याच्यामध्ये स्टार्टअप करायचं तर काय काय लागलेलं आहे, आपला उद्योगधंदा कसा वाढवायचा, उद्योगधंद्याचे किती क्षेत्रामध्ये तुम्ही उद्योगधंदे करू शकता. तर छोटंसं की टुरिझम खरं तर वाढलं तर किती डायरेक्ट इनडायरेक्ट किती लोकांचा रोजगार मिळतो, पण याचं नेमकं काय करायचं, पैसा कुठून उभा करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये ऐकायला मिळतात, बघायला मिळतात आणि आपण स्टार्टअप आणि त्याला मोटिवेशन युवकांना मिळतं आहे. आणि यावर्षी तर अतिशय चांगला रिस्पॉन्स या औद्योगिक महोत्सवाला मिळालेला आहे. कॉलेजच्या मुलांनी भरपूर इथे व्हिजिट केलं आहे, कारण प्रत्येकाला शिकून नोकरी मिळतेच असं नाही. म्हणून माननीय गडकरींचं जे स्वप्न आहे की नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे युवक बनवा, तर त्या संकल्पनेतून हा एवढा मोठा महोत्सव ते साजरा केला आहे. आणि मला असं वाटतं की विदर्भातून खूप लोकांनी ते भेटी दिल्या आहेत. म्हणजे माझ्या ओळखीचे अकोला, अमरावती, गडचिरोली या भागातले लोक येऊन सगळं बघतात आहे की आपण उद्योगधंदा कसा चालू करू शकतो, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण उद्योग चालू करू शकतो. आणि हा खरोखर नवीन युवकांना मोटिवेट करण्यासाठी हा उत्सव आहे आणि त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं ताई, आता इतकं आपण एक्झिबिशनमध्ये फिरलो, याच्यामध्ये फिशरीपासून कृषीपासून नवीन टेक्नॉलॉजीपर्यंत सगळेच असे काउंटर्स लागले आहेत जे विद्यार्थ्यांना सांगेल आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा इथे स्वतःचे काउंटर्स लावले आहेत. हो, कारण की आता एक रोबोट तुम्ही जर बघितला असेल काल परवा, तर तो अकोल्याच्या एका विद्यार्थ्यांनी तयार केलेला रोबोट आहे. आणि खरोखर असं इनोव्हेटिव्ह आयडियाज नवीन मुलांच्या मनामध्ये येतात आणि त्याला एक मुक्त व्यासपीठ इथे त्यांना दिलं जातं आहे. त्याच्यामुळे नवीन उद्योजकांना तर खरोखर इथे येऊन 3 दिवस जे वर्कशॉप होतात तिथे त्यांनी भाग घ्यायला पाहिजे, की जेणेकरून त्यांच्या उद्योगाला चालना मिळेल, गती मिळेल. नक्कीच ताई, गायत्री उद्योगबद्दल तुम्ही काय सांगू? मी गायत्री महिला औद्योगिक संस्था आमच्या गेल्या 27 वर्षापासून महिलांमध्ये आम्ही काम करतो आहे. आणि केवळ तेच महिलांना आर्थिकरित्या सक्षम कशा होतील, तर हे आमचं एक छोटंसं युनिट आहे. PMEGP म्हणून आम्ही लोन घेतलेलं आहे आणि कापडी बॅग आणि कागदी बॅग आणि कागदी एन्व्हलप असं आम्ही तयार करतो आणि विकतो आणि खूप चांगला रिस्पॉन्ड आहे. मला सांगायला तो खूप आनंद होतो की आम्ही कोरोना काळामध्ये जवळजवळ 240 कुटुंबांनी या उद्योगाला तारलेलं आहे. या उद्योगामुळे ते 240 कुटुंब तारले आहेत आणि आता आमच्याकडे 150 महिला रेग्युलर काम करतात आहे पिशव्या शिवणं आणि पेस्टिंगसाठी म्हणून. आणि असा हळूहळू उद्योग वाढतो आहे आणि छान रिस्पॉन्ड आहे. बिलकुल ताई, धन्यवाद. आज तुम्ही बोलला ग्रँड लेवलवर विदर्भात इतका मोठा औद्योगिक एक्झिबिशन इथे होत आहे, मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स होत आहे आणि नेहमी हा असाच होत राहा. खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि आज तुम्ही आमच्याशी बोलला, वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तर अशाच या उद्योगाबद्दल जे आहे या अपडेट्स खासदार उद्योग महोत्सवाबद्दलच्या अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.